नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये MSCIT इरा सेशन 23 बघूया। नेहमीप्रमाणे या ठिकाणी टायपिंग प्रॅक्टिस टेस्ट करून घ्या। आणि आता आपण बघूया सेल्फ पाथ लर्निंग। एकूण 5 प्रश्न आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत। फर्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट डज द इन्फो सेशन इन द फाइल मेन्यू प्रोवाइड। तर याचा आन्सर आहे फर्स्ट, वर्कशीट प्रॉपर्टीज। सेकंड क्वेश्चन, युअर फ्रेंड इज न्यू टू यूजिंग MS Excel, हेल्प हिम आइडेंटिफाय विच ऑफ द फॉलोइंग शॉर्टकट की इज यूज टू सेव अ फाइल। तर फाइल सेव्ह करण्यासाठी Ctrl+S ही शॉर्टकट की वापरली जाते। And the next question, what is the primary function of the font group in the home tab Microsoft Word? त्याचा आन्सर आहे थर्ड, to control the appearance of text including font type, size, color and style. Fourth question, identify which of the following icon represent the left align option in MS Word. तर याचा आन्सर आहे सेकंड नंबरचा, तर ही आहे लेफ्ट अलाइनमेंट। सेकंड आन्सर इज करेक्ट। लास्ट क्वेश्चन, आइडेंटिफाय ऑल द ऑप्शन दैट आर अवेलेबल ऑन द क्लिपबोर्ड ग्रुप ऑफ द होम टॅब MS Word। तर याचा करेक्ट आन्सर आहे सेकंड। तर या ठिकाणी आपलं हे सेल्फ पाथ लर्निंग पूर्ण झालं आहे। आपण आता बघूया नॉलेज चेक। स्टार्ट। फर्स्ट क्वेश्चन, नोएमा ॲटलास कॅन नॉट बी यूज फॉर विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन। याचा आन्सर आहे थर्ड। सेकंड क्वेश्चन, सिलेक्ट द इंडिया फ्रॉम द नोएमा ॲटलास। याचा आन्सर आहे फर्स्ट। थर्ड क्वेश्चन, फॉर गेटिंग द बिलो डेटा व्हॉट शुड बी युअर सर्च क्रायटेरिया। तर याचा करेक्ट आन्सर आहे थर्ड, इंडिया डेमोग्राफिक GDP। सॉरी, याचा आन्सर आहे सेकंड, इंडिया इकॉनॉमिक GDP। फोर्थ क्वेश्चन, ऑन एंटरिंग द सर्च क्रायटेरिया USA डेमोग्राफिक पॉप्युलेशन डेंटिसी व्हॉट डाटा विल बी डिस्प्लेड। तर याचा करेक्ट आन्सर आहे फोर्थ। अँड फिफ्थ क्वेश्चन, अक्षय वांट टू डायरेक्टली डाउनलोड द डाटा ऑन अर्बन पॉप्युलेशन इन इंडिया, हाऊ कॅन ही डू दॅट। तर याचा करेक्ट आन्सर आहे सेकंड नंबरचा। अँड सिक्स्थ क्वेश्चन, बेस्ड ऑन द प्रोवाइडेड इमेज ऑफ द ग्रामरली इंटरफेस आयडेंटिफाय द फीचर हायलाइटेड इन द रेड बॉक्स। तर याचा करेक्ट आन्सर आहे थर्ड, क्लिअरिटी सजेशन्स। अँड सेवन क्वेश्चन, सपोज युअर फ्रेंड वॉन्ट टू एनहान्स हिज स्टडी concentration by listening to music, which app would be most suitable for this purpose। तर याचा करेक्ट आन्सर आहे सेकंड, स्टडी म्युझिक ॲप। नेक्स्ट क्वेश्चन, हाऊ कॅन यू क्रिएट अ न्यू इव्हेंट इन गुगल कॅलेंडर। तर याचा करेक्ट आन्सर आहे सेकंड, क्लिक ऑन अ डेट अँड एंटरिंग द इव्हेंट डिटेल। अँड नेक्स्ट क्वेश्चन, your friend Anil want to adopt healthy habits in his day-to-day life, which app would you like to suggest him। तर याचा आन्सर आहे थर्ड। अँड लास्ट क्वेश्चन, Naina aiming to improve her study habits, download the study tips app, which feature of the app is likely to help her the most। याचा करेक्ट आन्सर आहे फोर्थ, स्टडी शेड्यूल प्लॅनर। तर इथे आपलं हे नॉलेज चेक पूर्ण झालं। आता आपण बघूया प्रॅक्टिकल प्रश्न, डू इट युअरसेल्फ। स्टार्ट एक्झाम।
फर्स्ट क्वेश्चन आहे, इन द गिवन एक्सेल शीट सिलेक्ट एनी टू सेल, मर्ज द सिलेक्टेड सेल यूजिंग मर्ज अक्रॉस ऑप्शन, होम टॅब, अलाइनमेंट ग्रुप. तर कोणत्याही दोन सेल आपल्याला मर्ज करायचे आहे. तर सगळ्यात अगोदर या शीटमध्ये कोणत्याही दोन सेल सिलेक्ट करा. या ठिकाणी ह्या अशा दोन सेल सिलेक्ट करा. सिलेक्ट केल्यानंतर मर्ज अँड सेंटरच्या बाजूला एक ड्रॉप डाऊन बटन आहे, यावरती क्लिक करा आणि यामध्ये मर्ज अक्रॉस नावाचं एक ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करा आणि मग सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इन द गिवन एक्सेल शीट अप्लाय द स्टँडर्ड ऑरेंज फिल कलर टू द टेक्स्ट इंटरव्ह्यू इव्हॅल्युएशन शीट यूजिंग द होम टॅब, फॉन्ट ग्रुप, फिल कलर मेनू. तर सर्वात अगोदर या हेडिंगवरती क्लिक करा. त्यानंतर या ठिकाणी फॉन्टचं फिल कलर दिलेला आहे. फिल कलरमध्ये आपल्याला कलर दिलेला आहे ऑरेंज. तर या ठिकाणी ऑरेंज कलरला इथे क्लिक करा आणि त्यानंतर इथे सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन, इन द गिवन वर्कशीट सिलेक्ट द शीट नंबर 3 and insert a 3 cell below the cell number B10 using home tab cell group. B10 या सेलच्या खाली आपल्याला 3 रो इन्सर्ट करायचे आहे. तर त्यासाठी ते इन्सर्टला 3 वेळा क्लिक करा. 1 2 3. नेक्स्ट क्वेश्चन, सेव्ह द गिवन वर्कशीट ऑन युअर डेस्कटॉप विथ द नेम कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट शीट युझिंग द फाईल टॅब सेव्ह ॲज. तर फाईलला आपल्याला सेव्ह करायचं आहे. सर्वात अगोदर फाईल टॅबला क्लिक करा, सेव्ह ॲजला क्लिक करा, त्यानंतर ब्राउज करा आणि या ठिकाणी फाईलला नाव टाईप करा, कस्टमर रिलेशनशिप. आणि त्यानंतर इथे सेव्ह करा. असा मेसेज आला तर यस करा आणि सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, एक्सपोर्ट द गिवन वर्कशीट इन PDF युझिंग फाईल टॅब, एक्सपोर्ट, क्रिएट अ PDF. डॉक्युमेंटला PDF मध्ये एक्सपोर्ट करायचे. त्यासाठी फाईल टॅबला क्लिक करा, एक्सपोर्टवरती क्लिक करा, त्यानंतर क्रिएट अ PDF ला इथे क्लिक करा आणि त्यानंतर पब्लिश बटनला क्लिक करा आणि पुढे यस करा आणि सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, to use the font group in an existing Excel workbook, go to the home tab. Now select the heading cell B2 and then click on the font option. From the font group choose Arial. तर B2 सेलला आपल्याला एरियल फॉन्ट अप्लाय करायचा आहे. तर B2 सेल या ठिकाणी दिली तुम्हाला हॉलिडे, यावरती इथे क्लिक करा आणि फॉन्टमध्ये एरियलला इथे क्लिक करा. To print an Excel workbook, go to the file menu and select the print option. Specify the number of copies and use the page setup window. Configure other page setting. Now click on the print option, start printing. तर प्रिंट काढायचे डॉक्युमेंट, त्यासाठी फाईल टॅबला क्लिक करा, प्रिंट ऑप्शनला या ठिकाणी क्लिक करा आणि यामध्ये कॉपीजमध्ये जेवढ्या पाहिजे तेवढ्या कॉपी इथे टाका, 2 3 4. त्यानंतर पेज सेटअपला इथे क्लिक करा आणि काही सेटिंग या ठिकाणी करा, हवे असेल त्या साईज वगैरे इथे चेंज करा, ओके करा आणि त्यानंतर सबमिट करा. Next question, to view the detail of existing Excel workbook, go to the file tab and click on the info button. Now check the properties of the document. फाईल टॅब मध्ये जायचे. फाईल मध्ये आल्यानंतर
फाईल टॅबमध्ये आपल्याला काय चेक करायचं आहे, व्ह्यू द डिटेल एक्झिस्टिंग एक्सेल. तर या ठिकाणी हे इन्फो टॅब दिली, या इन्फो टॅबला इथे क्लिक करा आणि त्यानंतर शो ऑल प्रॉपर्टीजला इथे क्लिक करा आणि इथे सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन, टू क्रिएट अ वर्कबुक इन एक्सेल, ओपन एन एक्झिस्टिंग एक्सेल वर्कबुक, देन गो टू the file tab and select the new option. Now choose a workbook template, select holiday budget planner, create a हॉलिडे बजेट प्लॅनर नावाचं टेम्पलेट आपल्याला ओपन करायचं आहे. फाईल टॅबला क्लिक करा, न्यूला क्लिक करा, इथे सर्चमध्ये क्लिक करा आणि यामध्ये टाईप करा हॉलिडे बजेट प्लॅनर आणि यानंतर सर्च करा. सर्च केल्यानंतर ही एक फाईल येईल, या फाईलला क्लिक करा आणि त्यानंतर क्रिएट करा आणि आता सबमिट करा. लास्ट क्वेश्चन आहे, टू यूज क्लिपबोर्ड ग्रुप इन एन एक्झिस्टिंग एक्सेल वर्कबुक, सिलेक्ट द गिफ्ट टेबल. नाव गो टू द होम टॅब and then click the copy option. Next open another Excel workbook, picking the plus sign, then click the first cell and go to the home tab and new workbook, choose the paste clipboard group. तर सर्वात अगोदर हा जो गिफ्ट टेबल या ठिकाणी दिलेला आहे, हा टेबल पूर्ण सिलेक्ट करा, कॉपी ऑप्शनला इथे क्लिक करा, त्यानंतर इथे खाली प्लस बटनला क्लिक करा, न्यू शीट ॲड होईल आणि त्यानंतर इथे क्लिक करून पेस्ट करा आणि पेस्ट झाल्यानंतर सबमिट करा. तर अशा प्रकारे आपलं हे डू इट युअर सेल्फ इथे पूर्ण झालं. आता आपण बघूया प्रोसेस फोलिओ. स्टार्ट करूया. एकूण 10 मिनिटाचं हे सेशन आहे. 10 मिनिटापैकी तुम्ही ॲटलिस्ट 1 मिनिट या ठिकाणी प्रॅक्टिस करा. अशा पद्धतीने इथे प्रॅक्टिस करा आणि नंतर फाईल सेव्ह करूया. फाईल सेव्ह ॲज सेशन 23 अँड सेव्ह. करूया सबमिट. परफॉर्म स्टेटस ऑन करा, नेक्स्ट करा. चूज फाईलमध्ये जी फाईल सेव्ह केली ती फाईल या ठिकाणी अटॅच करायची. सेशन 23 किंवा दुसरी कुठली फाईल असेल ती सिलेक्ट करा आणि ओपन करा आणि सेव्ह करा. आता आपण बघूया सिम्युलेशन क्वेश्चन. एकूण 10 प्रश्न आपल्याला या ठिकाणी दिले. हेडिंग ऑफ द टेबल इज इम्पॉर्टंट इज ॲज इट गिव्ह आयडिया अबाउट द डाटा that table contains. Now apply the thick side outside border selected heading. तर या हेडिंगला थिक आउटसाइड बॉर्डर द्यायचे आहे, तर त्यासाठी या ठिकाणी बॉर्डरमध्ये क्लिक करा. यामध्ये थिक आउटसाइड बॉर्डर नावाचं फीचर आहे, त्यावर क्लिक करा. त्यानंतर पुढे आहे, यू कॅन मर्ज 2 or more than 2 सेल that help you in showing lengthy word or sentence in a proper manner. So merge the selected cell D9 and E9, then make the text scorecard bold.
तर याला मर्ज करायचं आहे आपल्याला, त्यासाठी या ठिकाणी मर्ज अँड सेंटरला क्लिक करा आणि यामध्ये मर्ज सेलला इथे क्लिक करा. मर्ज सेल क्लिक केल्यानंतर इथे बोल्ड या ऑप्शनला क्लिक करा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, यू कॅन यूज फिल कलर टू कलर द सेल विथ युअर चॉईस अँड दॅट कॅन हायलाइट द सेल. सो हायलाइट द सिलेक्टेड हेडिंग बाय अप्लाइंग द स्टँडर्ड ग्रीन कलर. तर या हेडिंगला स्टँडर्ड ग्रीन कलर अप्लाय करायचा आहे, त्यासाठी फिल कलरला क्लिक करा. यामध्ये या ग्रीन कलरला इथे क्लिक करा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इन अ प्रोफेशनल डॉक्युमेंट फॉन्ट हॅज इट्स ओन इम्पॉर्टन्स. यू शुड यूज प्रॉपर फॉन्ट दॅन अ फॅन्सी वन. सो चेंज द फॉन्ट ऑफ द सिलेक्टेड टेबल टू एरियल. या टेबलचा फॉन्ट एरियल करायचा आहे, त्यासाठी इथे फॉन्टमध्ये क्लिक करा. त्यानंतर एरियल फॉन्टला इथे क्लिक करा. Next question, the row and column in an Excel sheet can be added or deleted as per your requirement. Now insert the row above the selected cell. तर या सेलच्या वरती एक रो इन्सर्ट करायची, त्यासाठी इन्सर्टला इथे क्लिक करा आणि या ठिकाणी इन्सर्ट शीट रो या ऑप्शनला क्लिक करा. Next question, merging multiple cells together allow you to create one large cell that span the sum number of column row in an Excel spreadsheet. Now merge selected cell in the given sheet. तर या ठिकाणी मर्ज अँड सेंटरला क्लिक करा आणि मर्ज सेलला इथे क्लिक करा. मर्ज अँड सेंटर. नेक्स्ट आहे, द एक्सेल रॅप टेक्स्ट फीचर कॅन हेल्प यू फुल्ली डिस्प्ले लॉंगर टेक्स्ट अँड सेल विदाउट ओव्हरफ्लोइंग टू अदर सेल. देअरफॉर रॅप द सिलेक्टेड टेक्स्ट इन द गिवन शीट. तर सिलेक्टेड टेक्स्टला रॅप टेक्स्ट अप्लाय करायचे, त्यासाठी आपल्याला या ठिकाणी अलाइनमेंट ग्रुपमध्ये रॅप टेक्स्ट फीचर दिसतंय, यावरती क्लिक करा. नेक्स्ट आहे, कॉपी पेस्ट फीचर easy so much you are efforts by duplicating the text, image or any other object for you along with its formatting. Hence copy the selected text and paste it column C5 given cell. तर सर्वात अगोदर हे जे टेक्स्ट आहे याला कॉपी करण्यासाठी या कॉपी ऑप्शनला क्लिक करा. कॉपी केल्यानंतर या ठिकाणी C5 या सेलमध्ये इथे क्लिक करा आणि त्यानंतर इथे पेस्ट करा. Next question, use of the save as make a copy of working document, keep the original document intact. So save the given document on your desktop using save as with the name project file. तर फाईलला प्रोजेक्ट फाईल नावाने सेव्ह करायचं आहे, त्यासाठी फाईल टॅबमध्ये जायचं आहे, सेव्ह ॲजला क्लिक करायचं आहे. त्यानंतर डेस्कटॉपला या ठिकाणी क्लिक करा. त्यानंतर इथे ब्राउजला क्लिक करा. ब्राउजला क्लिक केल्यानंतर इथे फाईल नेममध्ये क्लिक करा आणि नंतर सेव्ह करा. आणि लास्ट क्वेश्चन, PDF फॉर्मॅट मेंटेन द फॉर्मॅटिंग ऑफ द डॉक्युमेंट. सो कन्वर्ट द गिवन एक्सेल शीट इनटू PDF डॉक्युमेंट. डॉक्युमेंटला PDF मध्ये कन्वर्ट करायचं आहे, त्यासाठी फाईल टॅबला क्लिक करा, एक्सपोर्टला क्लिक करा. त्यानंतर क्रिएट अ PDF ला इथे क्लिक करा आणि नंतर पब्लिशवरती इथे क्लिक करा. या ठिकाणी आपलं हे सिम्युलेशन पूर्ण झालंय. आता आपण बघूया सेशन कंप्लीशन टेस्ट. स्टार्ट करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे, वायरलेस नेटवर्क कार्ड अलाउ कम्प्युटर टू बी कनेक्टेड विदाउट केबल. तर याचा आन्सर आहे फर्स्ट, ट्रू. नेक्स्ट क्वेश्चन, नेटवर्क इंटरफेस कार्ड NIC आर ऑल्सो नाव ॲज नेशन अडॅप्टर कार्ड. त्याचा आन्सर आहे फॉल्स. Next question, the computer network allow you to share data and program and hardware. तर याचा आन्सर आहे ट्रू. And last question, most personal computer allow user to expand their system by providing these on the system board. तर याला एक्सपान्शन स्लॉट्स म्हणतात.
तर या ठिकाणी आपलं हे सेशन कम्प्लिशन टेस्ट पूर्ण झाली आहे आणि अशा प्रकारे आपलं हे सेशन 23 इथे पूर्ण झालं आहे.